तुम्ही टँकर चालले मला गोदामायचं पाहिजे लेकाची त्या पटतं का तुला या प्रथम उठली तू गावची आपली अहो देवा पण गोदामायलाच पाणी नाही ना आपल्या मी काय करू सांगा बघ पण देवा ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल की पाण्याच्या योजनेचा पैसा पाण्याला द्या म्हणजे पाण्याच्या योजनेचा पैसा पाण्याला द्या असं म्हणतोय देव बरोबर आहे हे तो अंगारा बिंगारा आणून घालवा देव आईला देव दरवर्षीच येतो नाही का हे अरे तू घे देव घे ताट्यात चल पटकन जातो जा खोटा दे तू खोटा काय पण बोलणार नाही मी ऐकतो खोटा दे तू हे बघ खोटा दे ना तर कुठे गावकऱ्यांना बघितलं का बोला देव कुठे गेला कावडीच्या गावातच काहीतरी खोट असेल अभिषेकून झालाय संकट येणार आता आता गावात शिखर शिंगणापूरला नेता येणार नाही ए म्हातारे नेता येणार नाही म्हणजे काय हा हो सरपंच साहेब त्यांचं काय ऐकायचं नाही बरं का हा ठीक आहे सांगा गुमान कुठे हा नाही आम्हाला मान मिळाला की एका रात्रीत काय केलं होय मग सांग कुठे अरे गावावर विघ्न आले नाथ आहे म्हणलं गावावर तशी नाही सिंगापूरला अहो काय बोलताय सरपंच हा मग वर्षभर आम्ही नुसती गावाची थोडी भांडी साफ करत बसायचं सांग ना कुठे नाटकी सोंगड्या ले अंगात येतं ना देऊया सांग कुठे रे अरे सांग नाही परवाच गेलाय ते तू सगळ्यांना सांगत होतो बरं का तू आता आम्हाला येडा बनवणार आता तुम्हाला सगळ्यांना अंधारात ठेवून तुम्ही काय बोलणार नाही सरपंच खरंच नाही माहिती आम्हाला कुठे देऊ मंदिराची जबाबदारी होते राव आमच्या मला वाटलं गावात बदनामी होईल आणि म्हणून आपण ऐक ना त्या देवाच्याच मनात आहे की गावात योजना यावी ते म्हणून गेला असं समजलं तू मी काय म्हणतो ऐक मी काय म्हणतो मला नको सांगू काय करायचं मी माझं बघून आता तिथं तुला कळतंय का काय अरे त्या सूर्याला पाणी पाणी करत आत्महत्या केली ऐक काय सूर्याला मध्ये नाही आणायचं काय होतो आणि सरपंच पण गावडच्या सगळी सण होणार नाही बाय काय अरे नाथाला मॅच ठेवतो ना ए तू तालुक्याला बोलणार अरे मी काय करू अक्का म्हणली देव पाण्यात ठेवलं का इच्छा पूर्ण होती आणि तो कोणच माझ्या भैयाला आणायला तयार नव्हता ना आई म्हणती गावात आड पडले आता माझं भैया कधीच नाही येणार भैया आलं तर पप्पाचं कारीगर पण नाही करायला लागणार सगळं ठीक होईल येते तो बाबा अरे तूच सांगणार आहे माझं भैया आलं पाहिजे ना आई पप्पांची भैयावरनं भांडणं झाली ना मलाच रडायला येतं मला तरी सांगायचं ग अरे इच्छा नसती ना सांगायची नाही तर पूर्ण जगात अख्खे सांगत होते रे नाही केलं बघितलं का चित्त्या
शेतीला पाणी नाही म्हणून हिच्या बापाला तालुक्याला गाडी घ्यायला जावं लागतं. आणि आपल्या गावची पोरं त्याचाच गाडी घेऊन चुरू चुरू खाते. त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय असू शकते ना. प्रतिष्ठा जपतोय, कर्ज काढून काढून यात्रा करतो, पण आपल्या पोराच्या अंगावर साधी कापड नाही. काय कहाणी आहे? काय खोट रे त्या माऊलीचं. ती बिचारी ओरडू ओरडू थकली की नाथमुळं आपण नसून आपल्यामुळं नाते, पण आपलं कान बंदच. विचार तर कुठं करायला याचा. लाईट गेली की जनरेटर आणतोय आणि मंदिर चमकवतोय आणि गाव अंधारातच. त्यांना आताला तरी गाव अंधारात बघवत असेल काय. पाणी पाणी करत त्या सूर्यानं आत्महत्या केली. कधी कधी वाटतं की आपण त्याच्या आत्म जमलेली ठीक आहे, कारण नाच सापडलाय की आपल्याला किंवा अभिषेक गारपीचं. Hello, DSLR is here. भाऊ काय खतरनाक न्यूज दिली आहे तुम्ही. बहुत हार्ड. आत्ता जाऊन सांगतो ना भाऊंना. भाऊ आपलं बॅनरवरचा वाघ एकदम फिक्स झालाय आणि त्याच्या मागे एकदम दोन असे दोन साईडने दोन टाकल्यावर का वाघाचे. असं काय झालं बरं जाऊ दे. आपलं टायटल पण एकदम रेडीवर जाऊ. हम खडे तो सरकार से बडे. आणि आता ते खालचं फक्त मायला न्यायचं आहे तेवढं सांगा तुम्ही. पिंट्या माहिती चेंज करायचं. बरं नाताच्या वाडीची मी सांगू या वर्षीची नाथवाडीची यात्रा जल्लोषात संपन्न झाली असून एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे, आणि तो म्हणजे आपल्या पाण्याच्या योजनेचा पैसा हा कावडीलाच जाणार. जाणार होता माऊली, पण तो पैसा आता पाण्याच्या योजनेला मंजूर झालेला आहे सगळ्या गावकऱ्यांच्या सहमतीने. बरं का काय सरपंच साहेब, तुम्ही म्हणाल तसं. चालतंय की त्याला काय होते. आता ती टॅगलाईन पण जरा चेंज करायची म्हणजे अरे हम सब खडे तो सरकार से भी बडे. काय आमच्याहून बडे होय. झाले की पिंकीची पण इच्छा पूर्ण. काय नाही एकच्या जागी दोन भाऊ भेटले, अजून काय पाहिजे. जाऊ दे. आता काय मुका घेऊन सांगू का. मुका घेऊन काय होत गळा भेट झाले